राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेला तर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांना यापुढे तुम्हाला आता नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून नमोचा 8वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार आहे। एकंदरीत बघायला गेला तर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे सोडण्यात आलेला होता। त्याच्यानंतर लगेच 15 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल अशा पद्धतीने शेतकरी बांधवांच्या मनामध्ये या ठिकाणी वातावरण तयार झालेलं होतं। मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु या ठिकाणी पीएमचा 21 हप्ता सोडून आता सरासरी 2-2.5 महिने होत आलेले आहेत, तरी पण शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता मिळालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटत होता की सरकारने नमो शेतकरी योजना बंद केली किंवा आपला या ठिकाणी अर्ज अपात्र ठरलेला आहे अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना वाटत होतं। परंतु शेतकरी बांधवांना अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। अखेर नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार केला जाणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांना आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता जमा होत आहे का? जमा होत असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा केले जात आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 7 हप्ते 7 हप्त्यांचे सरासरी 14,000 रुपये तुम्हाला मिळालेले असतील किंवा पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 21 हप्ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून 21 हप्त्यांचे 42,000 रुपये मिळालेले असतील आणि तुम्ही जर आता नमोच्या 8व्या हप्त्याची पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहता असाल तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नमोचे पैसे आणि पीएमचे पैसे एकत्रितपणे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तार होतील। परंतु जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाहीत, जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ अर्धवट पाहतील, त्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता पीएमचा हप्ता येणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत नमोचा 8 हप्ता पीएमचा 22 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण सांगत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांना, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल, अतिवृष्टीच्या अनुदानाचे लाभार्थी असाल किंवा कर्जमाफीचे लाभार्थी असाल, तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ सविस्तर पहा। कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफी विषयी सुद्धा जी महत्त्वाची अपडेट आलेले आहे ते अपडेट पाहणार आहोत। त्यासोबत पीक विम्याच्या अपडेट विषयी सुद्धा माहिती पाहणार आहोत। यानंतर अतिवृष्टीची जी काही महत्त्वाची अपडेट आलेले आहे ते अपडेट सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु अखेर नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांना, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मकर संक्रांतीच्या अगोदर शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता पीएमचा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये जमा होईल अशा बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या। परंतु शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे आलेले नव्हते। शेतकरी बांधवांची मकर संक्रांतीच्या दिवशी गोड झालेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना
आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता, एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तांतर होणार आहेत। एकंदरीत त्याची सुरुवात आता या ठिकाणी होत आहे। अखेर शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता, एकत्रितपणे 4,000 रुपये मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर ज्या जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता, यासोबत ज्या बँकेमध्ये नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता, एकंदरीत शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी या ठिकाणी आपण सविस्तर पद्धतीने वाचून दाखवणार आहोत। जे शेतकरी बांधव या प्रमुख जिल्ह्यामधील असतील, या जिल्ह्यामध्ये त्यांचा तालुका असेल, या तालुक्यामध्ये त्यांचं गाव असेल, तर त्यांची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपवून जाणार आहे। त्यांना यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। म्हणजेच पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर नरेंद्र मोदी साहेब तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये सोडत असतात। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्हाला लगेच 10 ते 15 दिवसामध्ये नमोचे 2,000 रुपये सोडत असतात। परंतु मागच्या वेळेस काय झालं की तुमच्या खात्यामध्ये पीएमचे 2,000 रुपये आले। मोदी साहेबांनी 19 नोव्हेंबर रोजी पीएम किसानचे 2,000 रुपये सोडले। परंतु नरेंद्र मोदी साहेब यांनी जरी सोडलेले असले तरी पण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमोच्या 8 हप्त्याचे 2,000 रुपये सोडण्यात आलेले नव्हते। अखेर या नमोच्या 8 हप्त्याला भरपूर उशीर झालेला होता। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेमध्ये पडलेले होते। शेतकरी बांधवांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम तयार झालेला होता। शेतकरी बांधवांना वाटत होतं की कधीपासून पैसे येतील, काही नमो शेतकरी योजना बंद झाली, अशा पद्धतीने भरपूर शेतकरी बांधवांनी आमच्याकडे विचारपूस केलेले होते। तर बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकरी बांधवांना कमेंटच्या माध्यमातून उत्तर देणं शक्य होत नसतं। त्यामुळे आज आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे। एकंदरीत शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याचे तुमची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, यासोबत शेतकरी बांधवांना कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता येणार नाही, कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा होणार आहे, याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं आवर्जून पाहायचा आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचं बँक खाता, या प्रमुख जिल्ह्यांमध्ये जिल्हा असेल, तालुक्यांमध्ये तालुका असेल, गावांमध्ये गाव असेल आणि या बँकेपैकी कोणत्या जर एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, फक्त आणि फक्त 2 मिनिटं वेळ काढायचा आहे। जर काय तुम्ही महत्त्वाचं काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा आणि हा व्हिडिओ सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8 हप्ता, 2,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता, 2,000 रुपये जमा होईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाईल। यापुढे तुम्हाला नमोच्या हप्त्याची, पीएमच्या हप्त्याची वाट पाहायची गरज भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यातील भरपूर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून वाट पाहत होते, परंतु शेतकरी बांधवांनो यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार आलेलं आहे, म्हणजे शेतकरी बांधवांच्या आशीर्वादामुळे हे सरकार आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता नमोच्या हप्त्यामध्ये, पीएमच्या हप्त्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत की शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता 3,000 आणि पीएमचा हप्ता 3,000 रुपये, अशा पद्धतीने नमो आणि पीएम दोन्ही हप्त्यांचे 6,000 रुपये मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अजून 3,000 रुपये या ठिकाणी नमोच्या हप्त्याची रक्कम किंवा पीएमच्या हप्त्याची रक्कम झालेली नाही। या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत, शेतकरी बांधवांपर्यंत खोटी माहिती पसरवली जात आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 3,000 रुपयांच्या संदर्भात कोणताही शासन निर्णय किंवा GR काढण्यात आलेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा फोनवरती विश्वास ठेवू नका। बघा एकंदरीत पाहायला गेलं तर नमोचा 8 हप्ता हा 2,000 रुपये, पीएमचा 22 हप्ता 2,000 रुपये, अशा पद्धतीने 4,000 रुपये राज्यातील जे शेतकरी बांधव नमोचे लाभार्थी आहेत, पीएमचे लाभार्थी आहेत, त्या सर्व शेतकरी बांधवांना एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार होणार आहेत। तर एकंदरीत शेतकरी बांधवांना यापुढे तुम्हाला आता वाट पाहायची गरज भासणार नाही। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे, कारण तुमची भरपूर दिवसांची नमोच्या 8 हप्त्याची
हप्त्याची पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। शेतकरी बांधवांनो, यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी असतील, त्या सर्व शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता आणि पीएमचा हप्ता विस्तार होईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। तर शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता, पीएमचा 22 हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार नाही, त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। आता बघा शेतकरी बांधवांना, मकर संक्रांत झाली, यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होत्या, त्यामध्ये आचारसंहिता लागू होती। तर त्या आचारसंहिता लागू असल्यामुळे तुम्हाला हे नमोच्या आणि पीएमचे हप्ते पैसे येऊ शकलेले नाहीत, कारण शेतकरी बांधवांनो, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या कालावधीमध्ये कोणत्याही सरकारी योजनांचे पैसे सोडणं शक्य होत नसतं, कारण हा आचारसंहितेचा भंग असतो। त्यामुळे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये किंवा निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला हे पैसे आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत। आता महापौर पद सुद्धा या ठिकाणी घोषित होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये परत एकदा जिल्हा परिषद आणि या ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत, त्यावेळेस सुद्धा आचारसंहिता लागू होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता तुम्हाला प्रतीक्षा करायची गरज नाही, कारण आचारसंहिता आता पुढच्या 2-4 दिवसांमध्ये लागू होणार आहे। त्या अनुषंगाने आतापासून शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। परंतु राज्यातील जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत आणि त्यांनी अजून कर्ज भरलेलं नसेल, त्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आलेली आहे। यासोबत राज्यातील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत, म्हणजे ज्यांचा मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल, त्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे। यासोबत ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये कांद्या पिकाचं नुकसान, सोयाबीन पिकाचं नुकसान, कापूस पिकांचं नुकसान मोठ्या पावसामुळे, अतिवृष्टीमुळे झालेलं होता, त्या शेतकरी बांधवांना सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना एकंदरीत पीक विम्याची जी अपडेट आहे, यासोबत शेतकरी बांधवांना कर्जमाफीची जी अपडेट आहे, त्या अपडेट विषयी माहिती देऊन टाकतो। यासोबत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत आहेत, तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकत आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी आनंदाने आता नाचू लागणार आहेत, कारण शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत कोणत्या शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता विस्तार केला जाणार आहे, त्याविषयी माहिती देतो। परंतु या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमवणार नाही। 5 प्रकारच्या शेतकरी बांधवांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला या सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे। जे शेतकरी बांधव या गोष्टींची काळजी घेतील त्यांना 100 आणि 101% पैसे येतील। परंतु जे शेतकरी बांधव 5 प्रकारमध्ये मोडत असतील, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, सरकारने वारंवार शेतकरी बांधवांना आश्वासनं दिलेली आहेत, शेतकरी बांधवांना सूचना दिलेली आहे की जर तुम्हाला नमोचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, पीएमचा हप्ता सुरू ठेवायचा असेल, प्रत्येक 4 महिन्यानंतर 2 हप्त्यांचे 4,000 रुपये मिळवायचे असतील, यानं 8 महिन्यानंतर तुम्हाला प्रत्येक 2 हप्त्यांचे 4,000 रुपये आणि वर्षाला म्हणजे सरासरी नमोच्या माध्यमातून 6,000 रुपये, पीएमच्या माध्यमातून 6,000 रुपये, जर तुम्हाला 2 हप्त्यांचे वर्षाला 12,000 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्हाला काही महत्त्वाची कामे करावी लागतील। अन्यथा तुम्हाला वर्षाचे या ठिकाणी नमोचे 6, पीएमचे 6 असे 12,000 रुपये तर मिळणार नाही। त्यासोबत तुमचे अर्ज अपात्र केले जाणार आहेत। जर शेतकरी बांधवांना तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज अपात्र होऊ नये, आपल्याला नमोचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहावा, पीएमचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहिला पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। सर्व माहिती ऐकायची आहे, जेणेकरून तुमची नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपवून जाणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणती अडचण येणार नाही। बघा राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधव आमच्याकडे विचारपूस करत आहेत की आमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता कधीपासून जमा होईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, अखेर भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभा आहे। बघा केंद्राचा निर्णय असेल तर या ठिकाणी पंतप्रधान मोदी साहेब निर्णय घेत असतात, राज्याचा निर्णय असेल तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब निर्णय घेत असतात। एकंदरीत पाहायला गेला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएमचा हप्ता शेतकरी बांधवांना मिळत असतो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकरी
बांधवांना मिळत असतो। बघा, केंद्राचे 2000 रुपये 19 नोव्हेंबर रोजी आले, परंतु राज्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यामध्ये आलेले नव्हते। परंतु शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर परत एकदा मोदी साहेबांचे 2000 आणि राज्य सरकारचे म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे 2000 रुपये एकत्रितपणे 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जातील। अशा प्रकारच्या तुफान बातम्या तुम्ही सुद्धा ऐकलेल्या असतील। तर शेतकरी बांधवांनो, खरंच तुमच्या खात्यामध्ये नमोच हप्ता, पीएम हप्ता कशा पद्धतीने वितरित केला जाणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर, कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर हे पैसे मिळणार आहेत, त्याविषयी महत्त्वाचे अपडेट देऊन टाकतो। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना अशा योजनांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती पाहायला मिळत राहील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत सुद्धा राहणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजनांचे लाभार्थी आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर भरपूर शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या पात्रतांमध्ये बसत नाहीत, पीएम किसान योजनेच्या पात्रतांमध्ये बसत नाही, तर त्या सर्व शेतकरी बांधवांना अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत राज्यातील 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत आणि तेच 93 लाख शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत। तर या सर्व शेतकरी बांधवांचे नमोच्या 8 हप्त्याची, पीएमच्या 22 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बघा या ठिकाणी आता नमोच्या हप्त्यासाठी, पीएमच्या हप्त्यासाठी ज्या ज्या पात्रता आहे त्या पात्रता सांगतो। बघा शेतकरी बांधवांना, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढणं असलेलं बंधनकारक आहे। फार्मर आयडी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। यानंतर दुसरी पात्रता, बघा तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर पैसे येतील। तिसरी पात्रता, तुमच्याकडे सरासरी 2 हेक्टरच्या आतमध्ये शेतजमीन असायला पाहिजे आणि शेवटची पात्रता, घरामधील फक्त एकच लाभार्थी नमो आणि पीएमचा लाभ घेत असायला पाहिजे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ही झाली पात्रता, महत्त्वाची कामे सांगितलेली आहेत। आता तुम्हाला जिल्ह्यांची, बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। त्यामुळे या 14 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता जमवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा एग्रो न्यूज चॅनल असेल, यानंतर एबीपी माझा असेल, असे जे मोठमोठे न्यूज चॅनल आहेत यासोबत सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुफान बातम्या व्हायरल होत आहेत। त्या बातम्यांमध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता, पीएमचा हप्ता एकत्रित देण्याची दाट शक्यता आहे, कारण जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत आहेत। त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होऊ शकतात किंवा शेतकरी बांधवांना दुसरा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तो अंदाज म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता हा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होईल आणि पीएमचा 22 हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होईल। अशा पद्धतीने 2 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत। तर यातील कोणता अंदाज खरा ठरू शकतो, तुम्हाला याविषयी काय वाटतं हे सुद्धा शेतकरी बांधवांना व्हिडिओला लाईक करून सांगायचं आहे। बघा शेतकरी बांधवांना, महत्त्वाची कामे करा। बघा सरकार केव्हाही पैसे सोडू शकतं, केव्हाही निर्णय घेऊ शकता, आपण फक्त तयारीत राहणं गरजेचं असतं। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी तयारीत राहायचं आहे, पैसे लवकरच येतील आणि तुमची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे।